हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे विठ्ठल 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 धन्य माता पिता तयाचिया पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा समचरण सरोजम सांद्रनीलापदावहं जगदनिहतपाणि मंडनं मंडनानां तरण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदेवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम जय
प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ओ दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया संत कृपा दाने नथचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया चंद्रगोपादाने गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हे पांडुरंगा तेरू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं मस्तकहे पाया पायावरी मस्तक हे पायावरी यावर वार करे संतता वार करे संतता वार करे संतता हे मस्तक हे पाया वार करे संताचा जय श्री राम या वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शुक्लाम ब्रह्म विचार सार प्रमाण माध्यम जगद व्यापिनी विना पुस्तक धारिणी भेदं जाड्यांधकारापहां हस्ते स्फटिका मालिकां विदधति पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां रणे कृष्ण विवत्सु संवाद भूतो रुगितार्थ बोधाव ज्ञानेश्वरी वै कृति निर्मितायेन च प्राकृतक्त्या समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुन विहरी बारंबार पवन सुत विनती वारंवार ये दुःख
रामाय रामचंद्राय रामभद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। आपुलिया हिता जो आसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू देवमान्य जगमान्य विश्वसंत संत सम्राट अनंत कृपा विभूषित असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा असणारा हा अभंग। या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांनी सात्विक कन्या पुत्र जन्माला आल्याच्या नंतर एका कुळामध्ये कुटुंबामध्ये परिवारामध्ये सात्विक कन्या पुत्र जन्माला आल्याच्या नंतर त्याचा हेवा त्याचा हरिक या विश्वनियंताचा म्हणजे भगवान श्री पांडुरंग परमात्म्याला वाटतो। या विषयाचं चिंतन या विषयाचं सेवन करावा लावणारा अभंग आज या संत शिरोमणी नामदेवरायांच्या जयंती उत्सव या महापर्वणीवर सर्व टाळकरी वारकरी माळकरी गावकरी आणि कीर्तनात या ठिकाणी उपस्थितलेले बाहेरून आलेले सर्वच वारकरी मंडळी यांच्या उपस्थितीत निवडलेला आहे। विठाला 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 अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया या अभंगावरती बोलत असताना सांगत असताना या अभंगातून 3 चरणाचा सारांश आपल्याला या ठिकाणी बोलतात। एक म्हणजे धन्य माता पिता तयाचे या ताप टाका तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा। या अभंगाच्या 3 चरणाच्या अंगाभोवती हा अभंग आपल्याला या कीर्तनाच्या स्वरूपातून या ठिकाणी चिंतनाच्या स्वरूपातून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार। आता पहिल्या चरणाचा जर विचार केला, पहिलं चरण काय आहे या ठिकाणी मी प्रश्न विचारणार आहे कारण आपलं कीर्तनच कसं आहे चालता आणि आपल्याकडे चालता आणि बोलता पहिला एक कार्यक्रम होता तुम्हाला माहिती असेलच, मला वाटतं सह्याद्री चॅनलला कार्यक्रम होता तो। आता सह्याद्री चॅनल कोणी बघतच नाही पण मी बघितलेला आहे, तुम्ही सुद्धा बघितलेला असावा गृहीत धरू आहे का नाही। चालता आणि तुम्ही बोलले पाहिजे कारण आपलं कीर्तन बोललं तर चाललं नाही तर थांबलं। विठाला विठाला चालता आणि बोलता प्रश्न विचारल्याच्या नंतर तुम्ही काय द्यायचे, पैसे नाही उत्तर काय द्यायचे, पैसे म्हणले तर बोलायलाच माझ्याकडे नका देऊ आपल्या संजय भाऊकडे जमा करा पावत्या तिकडे आहे का नाही। ते आपले बसलेले संत नामदेव महाराजांच्या या सेवेमध्ये अखंड सकाळी आपले उठले का त्यांचा दिनक्रम सुरू होतो, माझ्याकडे नका देऊ त्या ठिकाणी द्या आणि द्यायची इच्छा असेल तर तरी देऊ शकता बरं, मी नाही म्हणणार नाही। प्रश्न मी विचारणार उत्तर कोण देणार आपण, उत्तर मिळाल्याच्या नंतर आपल्याकडे काय मिळणार मी चांदीचं नाणं देत नाही बाबा, मी चांदीचे नाणे घेतोय फक्त विठाला 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 विठाला। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून बोलत असताना 3 चरणाच्या अंगाभोवती आपल्याला या ठिकाणी बोलत असताना दिसतात। धन्य माता पिता तयाची या बघा आपल्या हितासाठी जो जागा आहे आशांची माता पिता कशी आहे धन्य माता पिता तयाची या। ज्यांनी आपल्या जीवनामध्ये गीता भागवताचं श्रवण केलेलं आहे चिंतन केलेलं आहे मनन केलेलं आहे अशांचे माता पिता कसे आहे धन्य माता पिता तयाची या। ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड देवाचं भजन केलेलं आहे पूजन केलेलं आहे अशांचे माता पिता कसे आहे धन्य माता पिता तयाची या। आपल्याकडे बोलत नाही का, मग तुम्ही का बोलत नाही आमच्याकडे 2-2 वर्षाचे लेकर बोलतात, मग तुम्ही म्हणाल का तू पाकिस्तान मधून आला काय बोलत चला कारण कीर्तन हे माध्यम बोलण्याचं आहे देवान आणि घेवान। कारण वक्ता आणि श्रोता यांच्या दोघांमध्ये काय पाहिजे पूल नाही ताळमेळ पाहिजे
मुद्दाम बोल नको. आपल्याकडे काय पाहिजे? वक्ता आणि श्रोता हा मिळता आणि जुळता असला. कारण वक्त्याने दिलेलं वक्त्याने श्रोत्याने घेतलं पाहिजे. कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये श्रवण भक्ती फार महत्वाची सांगितली. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड देवताचं भजन केलेलं आहे, भगवंताची पूजा केलेली आहे, अशींची माता पिता कशी सांगितले? धन्य माता पिता तयाची. आता दुसरं चरण बघा बर का. दुसरं चरण काय आहे? तयाचा हरेक वाटे देवा, आपोलिया हिता जो असे जागता. तयाचा हरेक वाटे देवा. ज्यांनी आपल्या जीवन मरणामध्ये प्रत्येक वेळोवेळी क्षणोक्षणाला गीता भागवताचं अध्ययन केलेलं आहे, अशा विषयी माझ्या भगवंताला काय वाटतो? तयाचा हरेक वाटे देवा. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड देवाचं भजन केलेलं आहे, अशा विषयी माझ्या भगवान परमात्म्याला काय वाटतं? तयाचा हरेक वाटे देवा. आता तिसरं चरण बघा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. ज्यांनी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहून देवाची काय केलेली आहे? सेवा केलेली आहे. अशा विषयी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना काय वाटतं? तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. ज्यांनी आपल्या जीवन मरणामध्ये अखंड गीता भागवताचं श्रवण केलेलं आहे, मनन केलेलं आहे, अशा विषयी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना काय वाटतं? तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. आणि शेवटी आपल्या जीवन मरणामध्ये जीवन जगत असताना क्षणोक्षणाला ज्यांनी भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे, अशा भगवत प्रेमाविषयी माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांना काय वाटतं? तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. भजन करा विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार देणं अगत्याचं असतो. या कार्यक्रमाचे खास 3 वैशिष्ट्य मला या ठिकाणी आवडलेत बघा. खरं तर तुम्ही सर्वच जण या ठिकाणी सुशिक्षित आहात असं मला गृहीत धरायला हरकत नाही. कारण असं म्हणतात शहरातील लोक कसे असतात? हुशार असतात, आणि खेड्यातील वेडे असतात. का? ऐका. शहरातली लोक सर्दी झाल्याच्या नंतर नागपूर वाहिनी कशाने पुसतात? खिशातील. बोला ना, खिशातील रुमालाने, हाय की नाही? आणि कुठं ठेवतात? बरोबर. आणि खेड्यातील लोक नागपूर वाहिनी कुठं सोडतात? मोकळ्या वातावरणात. मग हुशार कोण? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार द्यायचा असतो. तो म्हणजे असा, गेले अखंड अनेक वर्षापासून भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेवरायांचा हा जयंती सोहळा अगदी युगे 28 वर्षापासून हा अगदी डोलदार या जय भवानी नगर क्षेत्रामध्ये आपल्या या नामदेव महाराजांच्या सप्ताह कमिटी मंडळीने असा जपून ठेवला. लोक म्हणतात आयोजित केला, आयोजित नाही, जपून ठेवला. कारण परंपरेप्रमाणे आपल्याला जर एखादा वारस मिळत असन आपल्या कल्याणाकरता, जीवनोद्धार करता, तो जपून ठेवलेला ठेवा फार महत्वाचा असतो. हा ठेवा यांनी गेले 28 वर्षापासून काय ठेवला? जपून ठेवला. जपून न ठेवता तेवत ठेवला, वाढवत ठेवला. या ठिकाणी त्यांनी 8 दिवसाचा सप्ताह दुसऱ्या वर्षी 7 दिवसावर आणला, तिसऱ्या दिवशी 6 दिवसावर आणला, चौथ्या वर्षी 5 दिवसावर आणला. नाही म्हणा ना, अहो पावती पाडायची ना संत नका पाडू, पण बोला ना. बोलत नाही का तुम्ही? बोलत चला, काही नाही, आपलंच कीर्तन आहे, हाय का नाही? कोणाचा नातू म्हणा, कोणाचा लेकरू म्हणा, कोणाचा भाऊ म्हणा, हाय का नाही? चालेल ना, बोलत चला. या प्रकारे आपल्या नामदेव महाराजांच्या या कमिटीने, सप्ताह कमिटीने सुंदर प्रकारे या वर्षी सुद्धा सुंदर प्रकारे आयोजन नियोजन या आपल्या ग्रामस्थांसाठी भगवंताचं नामस्मरण व्हावं, ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी मुखातून वाचन व्हावी, नवे नवे श्रवणातून जावी, या शुद्ध अंतकरणाने या ठिकाणी सुंदर निवेदन अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत
आहे का नाही? लोक म्हणतात ना, शहरात उठलं की मीटर सुरू होतं. कशाचं? पैशाचं. ब्रश आणा, कोलगेट लावा, दात घासा, आंघोळ करा, आंघोळीला शॅम्पू आणा, शॅम्पू फुकट भेटत नाही, म्हणजे मीटर सुरू होतं. बरोबर ना? या ठिकाणी सुद्धा त्यांनी आपलं भगवंताचं नामस्मरण मीटर प्रमाणे, बरोबर आहे ना? कारण भगवंताचं नामस्मरण गुरुवर्य परमपूज्य रोज बाबा सांगतात बघा, आपल्या जीवनामध्ये नामस्मरण हाच एक मुख्य मार्ग आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी. म्हणून या आयोजक मंडळींनी सुद्धा आपल्या या नामदेवरायांच्या प्रांगणामध्ये, दरबारामध्ये सुंदर प्रकारे ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, दुपारच्या सत्रामध्ये प्रभू रामचंद्रांची कथा, संध्याकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन, नंतर आराम, सकाळी पुन्हा सुरुवात, अशा या दिनक्रमामध्ये सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आज हा सप्ताहाचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे या ठिकाणी आलेली आहे. खरं तर महद भाग्य आहे. शक्यतो आपल्या मराठवाड्यामध्ये नामदेव महाराजांचा जयंती सोहळा शक्यतो साजरी होत नाही बरं का सर. या ठिकाणी आलेले खरं तर माझं बोलणं झालं ते सर म्हणे आमचं भाग्य. बोललं नाही सर, माझं भाग्य. कारण मोठ्याने लहानाच्या कीर्तनाला यावं हे कोणाचं भाग्य? बोला ना काका, खरं सांगा. मोठे माणसाचा मोठेपणा मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो, जो स्वतःला लहान समजतो तो खरा मोठा. विठाला 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 विठाला. असं या प्रकारचा हा सोहळा या महापर्वणीवर आपल्या सर्व सामान्यासाठी या ठिकाणी आनंदाला उपभोगायला मिळतो. आज या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार, गायक मंडळी, वादक मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, ज्यांची सुरुवातीला चाल झाली. आमचे परमस्नेही परम मित्र असणारे संगीत विशारद सुदामजी महाराज ठोंबरे, तसेच त्यांच्या साथीला गोड साथ असणारे आमचे राजेंद्रजी महाराज ओखरे, त्याचबरोबर सुंदर प्रकारे टाळ घेऊन भगवंताच्या हरिकीर्तनामध्ये उभा राहिलेले आमचे काका मस्के साहेब. वा वा, धन्यवाद काका. भोसले साहेब, मला थोडं या ठिकाणी बाबा सुद्धा आहेत, दररोज या ठिकाणी टाळ घेऊन उभा राहतात आपल्या परिसरातील. खरं तर मला स्वाभिमानानं बोलावं वाटतं बरं का, नाही तर मग लोक म्हणते तुला स्तुती करायला शिकला. पण स्तुती नाही, खरं तर या ठिकाणी मी बरेच वेळा मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये महाराजांचं नियोजन आयोजन बघत असतो. महाराजांचं ढोक महाराजांपर्यंत बरं का सर, मी स्टेजवर बघितलेलं आहे त्यांना, बाबांच्या अगदी सान्निध्यात. बाबांनी एकदा आनंदात त्यांना मी घेताना बघितलं, म्हणजे एवढं त्यांचं कार्य चांगलं आहे. असे असणारे आमचे परमस्नेही सुनीलजी महाराज नागरे हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आमचे श्री हरिभक्त पारायण कल्याण महाराज, वा वा, सुंदर वारकरी सेवा त्या दिवशी गाता भजनात ऐकलं मी. गोड गाणं आहे, आनंद वाटतो. कारण वारकरी संप्रदायामध्ये गोड लोक भेटले की काय होतं? गोड वाटतं, हाय का नाही? आणि कडू भेटले तर विठाला विठाला या ठिकाणी आमच्या श्री गुरु प्रसादिक वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे सर्वच आमचे सदस्य मंडळी बरं का सर, मी कधीच म्हणत नाही विद्यार्थी शिष्य, हे आमचे सदस्य आहेत, श्री गुरु सेवाधाम परिवाराचे सदस्य आहेत. आणि विशेष आता जाता जाता सांगूनच जातो, यात 99% आमच्या गावातली वाजणारे, विणेकरी, टाळकरी सुंदर गातात, सुंदर कीर्तन सुद्धा करायला लागलेत, वाजवायला लागलेत. आता हा वादक सुद्धा गावातलाच आहे. हो, आनंद वाटतो. लोक म्हणतात जिथं पिकतं तिथं विकत नाही, मी जिथं पिकलं सुद्धा आणि विकायला सुद्धा सुरुवात केली, हे आपल्या डोळ्यासमोर आहे. हे खरं तर तुमच्यासारख्या सर्व श्रेष्ठी मंडळींचा आशीर्वाद आहे, गुरु महाराजांचा आशीर्वाद आहे. आपल्याकडून एखादं छोटंसं कार्य कुठेतरी पार होण्याचा प्रयत्नात आहे, हे सर्व तुमच्या मंडळींचं सहकार्य असल्यामुळे होतं. लोक मला आता तुम्ही म्हणाल आम्ही पुढे बसलो म्हणून तुम्ही आम्हाला उद्देशून जास्त तसं काही नाही. खरं तर मला आता बोलताना भान ठेवून बोलावं लागेल, कारण समोर बसलेली व्यक्ती साधी नाही. त्याने जरा निकाल द्याला मला पुढे जावं लागेल, पुढे जावं लागेल. हो, न्यायाधीश आहेत आमचे श्री हरिभक्त पारायण चव्हाण महाराज. आज काय मग निर्णयच व्हायचा ऐकले मग काय, मी काय आरोपी काय मग? विठाला 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 विठाला. चव्हाण
महाराज असतील, काका असतील, सर्वच आमचे वारकरी प्रेमी स्नेही मंडळी, आमचे सर्व माता भगिनी असतील, लहान लहान बालगोपाल मंडळी आहे की नाही, महिला मंडळी असतील, आमचे आयोजक मंडळी असतील, आमचे संजू भाऊ, आमचे हरिभाऊ, सर्वच आमचे बळीराम दादा, हे सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांनी एकदा धन्यवाद देतो आणि घरी जातो आहे की नाही. मग विठाला 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 सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगून गेलो, जगद्गुरु तुकोबरायांनी सात्विक कन्यापुत्र एका कुळामध्ये कुटुंबामध्ये जन्माला आल्याच्या नंतर त्याचा हेवा, त्याचा हरिक, त्याचा मोठेपणा, त्याचा विशेष स्वरूपातून भगवंताला वाटतो. या विषयाचं चिंतन, या विषयाचं सेवन या अभंगातून आपल्याला काय करणार आहेत, मिळणार आहेत है का नाही. आपल्याला मिळणार म्हणल्यावर मग आता दुःखी व्हायला पाहिजे का तुम्ही, मग कमून असं राग राग पडले चेर घेऊन राहिले. अहो आमच्याकडे असे दुःख झालं तरी लोक हसतात, खरंच ना. असं म्हणतात हसल्याने काय वाढतं आपलं, बघा मग तुम्हाला वाढवायचं का कमी करायचं. एक तर आता कोरोना येऊन गेला जवळूनच, त्याच्यात तर लक्षात आलं असेल कोण जाणार होते कोण राहिले कोण विडाला विडाला सुंदर मृदंगावरती आमच्या संस्थेचे सदस्य ऋषिकेश महाराज जुंबाड यांना सुद्धा धन्यवाद. त्यांच्या अगोदर आमचे भैया आदित्य भैया डोळस त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि या ठिकाणी आता कीर्तनाला सुरुवात करतो. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला 3 चरणाच्या अंगाभोवती विषयाचं चिंतन आपल्या ठिकाणी मांडलेलं आहे. धन्य माता पिता. आता तुम्ही बोलत चला गड्या, मला आता ना बोललं नाही का राग येतो मग. हा नाही कारण रागाचे सुद्धा काय आहे प्रकार आहेत, जसे वर्णाचे प्रकार आहेत आहे की नाही. कोणला कोणचं आवडत, कोणला कोणचं, तसा आपल्याला सुद्धा काय येतो राग येतो. तुम्ही म्हणाल मग आम्हाला काय भांडतो काय, नाही बाबा हो मी एखादी चाल म्हणन एखादा अभंग म्हणन, तुम्हाला भांडायला आलो का मी नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात या जगामध्ये या विश्वामध्ये 3 वर्ग आहेत. किती 3 वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे झोपलेला वर्ग, दुसरा वर्ग आहे जागता वर्ग आणि तिसरा वर्ग आहे जागवणारा वर्ग. आता तुम्ही जर हे वर्ग नाही ध्यानात ठेवले तर मी काकडा होस्तर सोडणार. बघा मग आता तुम्हाला विचार करून तुम्ही म्हणले असते ना आज कालपासून पाऊस उघडला, आयोजक मंडळी म्हणत होते या कीर्तनाला ज्ञानदान होत आहे, ज्ञान ग्रहण करण्यासाठी या, आणि हा बाबा धरून असा आणला का रातभर उठून द्यायच्या मागणे है की नाही. बरोबर ना. मी काय तसा प्रकार करत नाही. तुम्ही मला 500 जर दिल्या तर मी आता सुद्धा जय विठ्ठल करू असा विचार सुद्धा करू. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात वर्गा या विश्वामध्ये या जगतामध्ये 3 वर्ग सांगितले, झोपलेला, जागता आणि जागवणारा. माझी गाडी अशी पुढे जाती मागे जाती परत रोडावर येते. मग मी रोडच्या खाली पळतो का. बघा पहिला वर्ग सांगितलेला आहे झोपलेला वर्ग. माझे ज्ञानोबराय सांगतात या झोपलेल्या वर्गाचा विचार करू नका, कारण तो काय झालेला आहे पूर्णपणे गाढ झोपे गेलेला आहे. झोप नावाचा प्रकारच असा आहे पूर्ण गोष्टीचा विसर पडल्याशिवाय माणसाला झोप लागत नाही. आता विचार करा, प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काय करतो जयस्वाल महाराज, विचार नाही करत, काम करतो. फक्त विचार करून पोट भरते का सांगा बरं तुम्ही. आता तुम्ही जर म्हणले मी नुसतं आता व्हिडिओच काढतो, विचार केला मग त्याच्यावर $14 जमा झाले असते का, जर झाले असते मग ते मला देऊन टाका. खरे इकडे विचार नाही. आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काय करतो, काम करतो. मला सांगा प्रत्येकाचं काम प्रत्येकासाठी कसं आहे, मोलाचं आहे, महत्वाचं आहे. आमचे आदरणीय मला ते रागानं बघावं लागलेत बरं का. आमचे प्रेमाचे स्नेही, मी त्यांना खरं तर पदवी देऊन टाकली. आमचे भजन भीष्म सुंदरजी महाराज थोरात ते म्हणले आता तू जर नाव नसलं घेत मी बटन तरी. गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व. आमची संस्था या ठिकाणी आल्यापासून आम्हाला अगदी सहकार्याची भावना या ठिकाणी त्यांची असते. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. एकदा मला सांग कोणी राहिलं का, सांगा बरं कोणी राहिलं का, आणि राहिला असला मला नका सांगू आता है का नाही. ज्यांना त्यांना आपापलं काय घ्यायचं नाव घ्यायचं. जगद्गुरु माऊली ज्ञानोबराय सांगतात झोपलेला वर्ग आहे, त्या झोपलेल्या वर्गाचा विचार करू नका, कारण झोप नावाचा प्रकारच असा आहे तो फार वेगळा आहे. कारण
झोप नावाचा प्रकार आहे. माणसानं प्रत्येक गोष्टीचं विस्मरण झाल्याशिवाय झोप लागत नाही. मी सांगत होतो आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रत्येक जण काय करतो, काम करतो. कोणाचाही विषय धरा, आता शेतकऱ्याचं धरू, कारण शेतकऱ्याचं जास्त काय झालं सध्या काका, नुकसान झालं. मग करा पैसे जमा, करायचे का? तुम्ही म्हणाल हा आल्यापासून पैसा पैसा पैसा, ऐकाले ऐका, शेतकऱ्याचं फार नुकसान झालं, त्या विषयाला धरून थोडस बोलतो, ऐका. ज्ञानोबराय म्हणतात, एखादा शेतकरी हल्ली पीक कोणतं, सोयाबीन निघाले का, झाली काढू राहिली का, झाकून ठेवली नाही, आता झाकूनच ठेव ना, हा वाया. सोयाबीन पीक काढायला काढणी झाली, झाकून ठेवलं, आणि काय सुरू व्हायचा अंदाजे, पाऊस सुरू व्हायचा अंदाजे. शेतकऱ्याने सुंदर प्रकारे 2, 2.5, 3, 4 महिन्याची मेहनत केलेली असते, आणि ते पीक काढणीच्या नंतर झाकून ठेवलं. बघा उद्या पाऊस उघडली का आपण त्याची काय करू, मळणी यंत्रातून त्याचं काढून घेऊ. या विचारानं तो सगळं आवरून सावरून घरी निघून गेला, जेवण केलं, आथरून टाकलं, अगदी निवांत पडला. झोप लागायची आणि विचार आला, थप्पड टाकलं पण ओझच ठेवलं नाही. काय, सोयाबीनवर थप्पड झाकण ठेवलं पण त्याच्यावरती काही वजन ठेवलं का हो? कारण पंजाब डंगनं सांगितलं होतं, काय येत्या 2 दिवसात वाऱ्यासह विजासह काय येणार आहेत, पाऊस येणार आहेत. मग पाऊस दिसता पाऊस आला तर थप्पड उडू शकणार, पण त्याच्या अगोदर काय येणार आहे, वारा येणार आहेत. मग वाऱ्यामुळे थप्पड उडण्याची काय आहे, दाट शक्यता आहे. नुसती शक्यता नाही, दाट शक्यता आहे. मग मला सांगा, त्या शेतकऱ्याला झोप लागेल का हो साहेब? नाही लागणार. ज्ञानोबराय ते सांगतात, पूर्ण गोष्टीचा विसर पडल्याशिवाय माणसाला झोप लागत नाही. पण या ठिकाणी तो वर्ग झोपलेला सांगितलेला आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आत्मस्मृतीची करी निद्रा जेथ, त्यानं आत्म्याची विस्मृती केली आणि काय झाला, गाढ झोपी गेला. कुठं झोपला, या नरदेहामध्ये. लक्ष द्या बरं का, या नरदेहामध्ये जो शयन करतो त्याला काय म्हटलेलं आहे, पुरुष म्हटलेला आहे. तो पूर्णपणे विसरून गेला आणि काय झाला, पूर्णपणे झोपी गेला. आता दुसरा वर्ग आहे जागता, बरोबर, आणि तिसरा वर्ग आहे जागवणारा. विठाल विठाल कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंतरीनाथ भगवान विठाला विठाला. दुसरा वर्ग जागता सांगितला आणि तिसरा वर्ग काय सांगितलेला आहे, जागवणारा वर्ग आहे. तो म्हणजे संत जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती. हो जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. हे राखा काही भाव अवघा क्षेत्र बाळ. हे अवघा काय भाव अवकाश जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी जागे जागे बोल. हो जग जोगिया जग जोगी जाग जाग बोलती. जग जोगिया जग जोगी जाग जाग बोलती. तिसरा वर्ग सांगितलेला आहे, तो म्हणजे जागवणारा. म्हणजे कोण, संत महात्मे. आता आपल्याला संत वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून संत महात्मे या वर्गाकडे कशी पाहतात हे बघायचं बरं का. काय, या वर्गाकडे पाहायचा दृष्टिकोन संत महात्म्यांचा कसा आहे, आपल्याला संत वाङ्मयातून बघायचा. कारण आपल्याला त्याच्याशिवाय त्यांचा ठाव ठिकाणा लागणार नाही. संत वाङ्मय आपल्याला पुरावा देतं की पहिला वर्ग काय सांगितलेला आहे, झोपलेला वर्ग सांगितलेला आहे. पूर्णपणे काय झालेला आहे,
गाढ झोपलेला आहे. माझे जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात. त्या वर्गाकडे पाहिल्याच्या नंतर त्या वर्गाचा विचार केल्याच्या नंतर काय वाटतो? दुःख वाटतं. आहे का नाही? तो काय झाला? काय झाला? पूर्णपणे झोपी गेलेला आहे ना संत महात्मे. त्याच्यामुळं त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर संत महात्म्याला जगद्गुरु तुकोबारायांना काय वाटतं? खेद वाटतो, दुःख वाटतं. का? आपण आलो कशासाठी आणि काय करू राहिलो. बरोबर. विडाला विडाला जगद्गुरु तुकोबारायांसारख्या संत महात्म्यांच्या वर्गाकडे पाहिल्याच्या नंतर खेद व्यक्त करतात, दुःख व्यक्त करतात. काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख, आंधळी सकळ बहिर्मुख, आंधळी सकळ बहिर्मुख, आंधळी सकळ बहिर्मुख. काय करू बहु वाटे तळमळ, काय करू बहु वाटे तळमळ, काय करू बहु वाटे तळमळ, काय करू बहु वाटे तळमळ. आंधळी सकळ बहिर्मुखे, आंधळी सकळ बहिर्मुखे, आंधळी सकळ बहिर्मुख. काय करू बहु वाटे तळमळ, काय करू बहु वाटे तळमळ. अंतरित कळ बहिर्मुख, अंतरित कळ बहिर्मुख, अंतरित कळ बहिर्मुख. काय करू काय वाटे तळमळ, काय करू बहु वाटे तळमळ. काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आंधळी सकळ बहिर्मुख. या चरणाच्या उत्तरार्धामध्ये बघा बरं का. आंधळी मुख बहिर्मुख. आंधळा व्यक्ती कसा आहे? इथून निघाला का लगेच शिडकोच्या स्टेशनला पोहोचतो, बस स्टँडला पोहोचतो. बरोबर ना काका? बरोबर ना? म्हणजे आपण आतापर्यंत पहिल्या वर्गात बरोबर मोडतो आहे की नाही? खरं आहे ना? आंधळा व्यक्ती जय भवानी नगर सप्ताहामधून कीर्तन झालं आणि शिडको बस स्टँडला पोहोचला. बरोबर ना माता माऊल्यांनो? हा बोला ना, बरोबर की नाही? मग अहो आंधळा व्यक्ती बरोबर कसं जाईल? कारण तो काय आहे? दृष्टीहीन आहे, त्याला काही दिसत. संत महात्मे तेच दिशादर्शक सांगतात. आंधळे मुख बहिर्मुख. पहिल्या वर्गाला बहिर्मुख आंधळ्याची उपमा दिलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय मानतात आंधळी मुख बहिर्मुख. काय? झोपल्याला जो वर्ग आहे तो आंधळ्यासारखा आहे. बरोबर आहे ना? कारण आंधळा व्यक्ती दिशाहीन असतो. त्याला जरी आपण सांगितलं की बाबा या ठिकाणी 2 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी तुला जायचं आहे, तर असं तू जाऊ शकतो. तू जाईल का हो? माऊली जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. कारण तो दृष्टीहीन आहे, त्याला दिशाचं ज्ञान होऊ शकत नाही. जगद्गुरु तुकोबाराय ते सांगतात की बाबा हो, हा झोपलेला व्यक्ती आहे ना तो बहिर्मुख आहे. आता दुसऱ्या वर्गाचा विचार करत असताना माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो जागता वर्ग आहे. पण ह्या वर्गामध्ये बोलत असताना सुद्धा या वर्गामध्ये 2 प्रकार सांगितले जातात. या झोपलेल्या वर्गात सुद्धा कुठला कुठला वर्ग आहे? एक झोपून झोपलेला आहे आणि दुसरा जागा असून झोपलेला आहे. आता तुम्ही म्हणाला आता हे लयच वेगळे प्रकार सांगायला लागले. जसे वर्णाचे प्रकार सांगितले, रागाचे प्रकार सांगितले, आता झोपायचे सुद्धा काही प्रकार असतात का? आहे का नाही? काही लोक उभ्यानं झोपतात आहे की नाही? कोणी पडल्या पडल्या, कोणी कीर्तना सुद्धा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या झोपलेल्या वर्गात सुद्धा किती वर्ग आहेत? 2. एक झोपून झोपलेला आणि दुसरा जागा असून. पहिल्या वर्गाचा विचार करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात झोपून झोपलेला हा सामान्य वर्ग आहे आणि दुसरा जो वर्ग आहे ना तो जागा असून झोपलेला आहे. हो सहज मी आंधळा निज निराकार पराधी. सहज मी आंधळा हो वृत्ती निवृत्ती झाली जननी से केली. ये प्राप्ती ये निवृत्ती झाली जननी
हे अदृश्य तिची झाले दृश्य जे होते हे सुखे मी निजलो शून्य सारोनी तेथे होती कुट शिकरी भिडे आई हे सुखे मी निजलो दिव्य साजले त्रिकुट गोड प्रमाण आहे पण आपला थोडा विषय थोडा पुढे गेला बाबा बरं का. तुझं प्रमाण अगदी लागू झालं आणि नाही जरी झालं तर आपण लागू करून घेऊ. आहे का नाही. सुंदर गोड प्रमाण या ठिकाणी टाळी वाजा एकदा सर्वांनी. तुम्ही म्हणाल मध्येच का टाळी वाजवा लावली. अहो टाळी वाजवल्याने सुद्धा आरोग्य काय होतं. हा तुम्ही म्हणाल हा नेमकी कीर्तनकार आहे का डॉक्टर आहे. आहे का नाही. आरोग्याच्या गप्पा सांगतो, ज्ञानाच्या गप्पा सांगतो, पुन्हा पैशाच्या सुद्धा गप्पा सांगतो. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात झोपणाऱ्यामध्ये दोन प्रकार सांगितले, सामान्य वर्ग आणि दुसरा विचित्र वर्ग. विचित्र वर्ग ऐका बरं का. वरून तो कसा आहे जयस्वाल महाराज कसा आहे, जागा आहे पण आतमध्ये कसा आहे पूर्णपणे झोपलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बोला अबोलाने बोले जागे बाहेर आतने जले कैसे घरात घरकुल केले नेनो अंधार उजाडले का. बरोबर बाबा. असं झोपल्याला दिसतो जागा आहे पण आतमध्ये काय झालेला आहे तो पूर्णपणे झोपी गेलेला आहे. या वर्गाकडे विशेष स्वरूपानं संत महात्मे आपल्यासारख्या सर्व सामान्यांसाठी विशेष सूचना देतात बरं का. ऐका हा जागा असून झोपलेला वर्ग आहे फार विचित्र वर्ग आहे. कारण त्या वर्गाकडे आपण जर बघून जगत असेल तर नक्कीच आपल्या आयुष्याचं सुद्धा वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आता व्यावहारिक या परमार्थ थोडा बाजूला ठेवा. तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये काम करता पण त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना कशासाठी काम करता. फक्त आणि फक्त बोला ना पटकन. मग मी का पैसे मागितले तुम्हाला. हा किती वेळा सांगितले बोलत चला. बोला की आपण काम कशासाठी करतो. पैशासाठी करतो. मला सांगा ज्या वेळेस पैसा कमत असताना त्या ठिकाणी त्याचं कुठंतरी नुकसान व्हायला लागलं कोणामुळं त्या कामामुळं. काय कामामुळं. मग त्याच्यासाठी ते काम चांगलं असेल का हो. जगद्गुरु तुकोबाराय संत महात्मे तेच सांगतात या वर्गाकडे बघून तुम्ही जर तुमचं आयुष्य जगत असाल तर नक्कीच तुमचं आयुष्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार. तुम्ही म्हणाल सुरुवातीला गोड गोड बोलला ना आता वाटोळ्यावर आला. ऐका जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात का वाटोळ होणार. कारण तो दिसतो फोटोने गाडी जागा दिसतो. आहे का नाही. जागा दिसतो पण पूर्णपणे आत काय झालेला आहे झोपी गेलेला आहे. तो म्हणन चला भजनाला चला आणि तो गोधडीत जाऊन झोपला. असंच म्हणावं लागेल ना. बरोबर ना. अशा व्यक्तीपासून अशा जीवात्म्यापासून माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सावध राहा. त्यासाठी भजन करा. ढाला ढाला स्वप्नाऱ्यामध्ये सुद्धा प्रकार जगद्गुरु तुकोबारायनं सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला एक दृष्टांत देतात. आपल्या या जय भवानी नगर मध्ये सप्ताह सुरू झाला. आज कितवा दिवस आहे काका. तिसरा दिवस आहे बरोबर. आज तिसऱ्या दिवसाच्या अगोदर पहिल्या दिवसाकडे चला. पहिल्या दिवशीला मंडप या ठिकाणी आला बरोबर. आता ज्या गावात ज्या नगरामध्ये ज्या वस्तीमध्ये ज्या गावामध्ये नाम सप्ताहाला सुरुवात होती पहिल्यांदा म्हणतो सगळ्यात जास्त आनंद एकाच वर्गाला होतो. तुम्ही सांगता का सांगू शकता का. खाणारे आणि पिणारे. बरोबर ना. चुकलं का काय. हा म्हणता विठाला विठाला त्या वर्गाला आनंद होईल का राग येईल. खायचं दुकान जर बंद झालं तर ते आपल्याला हार घालायला येतील का. अहो महाराज हे बंद करा खूप आवाज येतोय लेकरू अभ्यास करतोय 12वीची परीक्षा आली 10वीची परीक्षा आली सुट्ट्या आहे तरी परीक्षा येऊ. कीर्तनात विठाला विठाला सगळ्यात जास्त माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नाम सप्ताहाला सुरुवात झाली की या ठिकाणी मंडप उभारायला सुरुवात होते.
त्यावेळेस सगळ्यात जास्त लहान लहान मंडळी आमच्या ठिकाणी आहेत बघा. शिवशंभू गोड नाव ठेवलंय. आई वडिलांना सुद्धा धन्यवाद. कारण नाव लेकरांचं असं असावं, त्या नावातून सुद्धा भगवंताचं नामस्मरण. कारण नामस्मरणाचेनी बळे अंकित केले कळी काळा. आपल्या लेकरांच्या नावात सुद्धा असं नाव असावं ज्या नावात भगवंत असावा. असं म्हणतात ज्याच्या मुखामध्ये राम काय, ज्याच्या मुखामध्ये राम त्याच या जगामध्ये आहे महत्वाचं काम. ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही राम त्याचं या ठिकाणी नाही विठाला 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 म्हणतात. त्या वर्गाचा आनंद असा द्विगणित झालेला असतो. ती मुलं मंडप नाही बांधू लागत, अगदी त्या पायपाच्या म्हणा त्या बल्लीच्या शेजाऱ्याशी खेळतात पळतात. अगदी सुरुवातीपासून कीर्तनाच्या वेळेपर्यंत ते मुलं थकलेले असतात. अगदी कीर्तन सुरू होतं, कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर ते अगदी माझ्या समोर येऊन असे पुढे येऊन बसतात. हा हे बाळ बसलंय काय का नाही, असा पुढे येऊन बसलाय. अगोदरच त्याची काय झालेली असते झोपीची रेंज. बोला ना मग मीच एकटा बोलू का? आमच्या संजीव भाऊने सांगितलं महाराज ही काय ती दक्षिणा, तुम्ही बोलायचं, तुम्ही काय करायचं ते तुम्ही तुमचं. असं काही ठरलेलं आहे की बोर्ड आहे का? नाही हो. परमार्थ कशासाठी आहे? परमार्थ सर्वांसाठी आहे. त्यासाठी बोललं पाहिजे. काय बोललो मी अगोदर? बोला ना. झोपेची रेंज हा मोबाईलची सांगितलं. हो महाराज 2 काड्यावर आली ऐक नाही 2 काड्यावर आली. हे नाही कळणार आपल्याला, कारण परमार्थ आपल्याला आवडणार नाही. कारण परमार्थ हा कडू आहे असं म्हणतात. पण संत महात्मे सांगतात परमार्थ हा कसा आहे? गोड आहे. जसं कारलं कडू आहे, पण ते जर व्यवस्थित शिजवून प्रक्रिया करून जर खाल्लं तर ते कसं लागतं? तसं परमार्थ सुद्धा कसं आहे? नाम गोड नाम गोडे गोडे नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळई पुरे गोड सकळई नाम गोड नाम गोड गोडे नाम गोड नाम गोडे नाम गोड पुरे गोड सकळही. नाम कसं आहे? गोड आहे. जो नाम घेतो तो परमार्थामध्ये असतो. ज्याला नाम गोड वाटतं त्याला सुद्धा परमार्थ सुद्धा गोडच वाटतो. मी सांगत होतो आपली झोपेची रेंज, कारण रात्र झाली आता झोपायची सुद्धा वेळ झालेली ना, तिथूनच आपल्याला जावं लागेल. त्या बालकाची त्या बाळाची झोपेची रेंज काय झाली बाबा? कमी झाली. कीर्तन सुरू झालं, सुरुवातीला उड्या हाणल्यामुळे ते जागी राहिलं. त्याला वाटलं हे पोरं संस्थेतले लय गोड उड्या हाणून राहिलेत, वर्षभर आम्हाला काही दिसले नाही आहे की नाही. मग अगदी नाचलं डोळलं टाळी वाजवली त्याने, पण कीर्तनाला सुरुवात झाली ते गेलं झोपी. अगदी चटेवर झोपी गेलं. झोपी गेल्याच्या नंतर कीर्तन झालं, कीर्तनकार निघून गेले दक्षिणा घेऊन. आहे गेल्याच्या नंतर त्या लेकराची आई उठल्याच्या नंतर आपल्या बालकाला पाहिलं. आपला लेकरू या ठिकाणी झोपलेला आहे. अलगद त्या बाळाला उचललं आणि आपल्या घरामध्ये सोफ्यावर म्हणा, गादीवर म्हणा, राजशाहीवर म्हणा, गोधडीवर म्हणा, चटीवर म्हणा, सतरंजीवर म्हणा, आपापल्या व्यवस्थेनुसार अवस्थेनुसार त्या आईनं आपल्या लेकराला त्या ठिकाणी काय केलं? अलगद झोपवलं. माझे ज्ञानोबा सांगतात साधकाला ज्या वेळेस झोप लागते त्या साधकाला माझे ज्ञानोबा असं अलगद झोपवतात. पण प्रश्न बरं का, लक्ष द्या. माझे ज्ञानोबा म्हणतात झोपायच्या अगोदर जागा शोधतात. ही जागा झोपण्याची आहे का जागण्याची आहे याचं काय करतात? परीक्षण करतात. विडाला विडाला ज्ञानोबा म्हणतात जर जागा आपल्या साधकांची संतांची झोपण्याची असेल तर त्या ठिकाणी झोपायला हरकत नाही. ज्ञानोबा गोड सांगतात काय? पप्पाजी महाराज ताप टाका. 17वीचे स्तन्य देशी अनुहाताचा हल्लरुगासी
समाधी बोधे निज विशी बुझावणी. ज्ञानोबराय म्हणतात आमच्या साधकांना सुद्धा ज्या ठिकाणी झोप येणार असेल त्या ठिकाणी आम्ही झोपू देणार, पण ज्या ठिकाणी झोपायचं आहे त्या ठिकाणी माझे ज्ञानोबराय साधकाला झोपण्यासाठी सांगतात. विठाला 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 ज्ञानोबराय बोलत असताना फार गोड सांगतात, एक आनंदाने सांगतात. ज्यावेळेस एखादा लहान लेकरू झोपू नाही लागला आजीबाई बरं का, आता तुमच्याकडे हे काय चांदीचं नाणं मला द्यायना, तुम्ही जर एखादी नोट दिली बरोबर. ऐका, लहान लेकरू ज्यावेळेस झोपत नाही त्यावेळेस कोणतं गाणं म्हणता तुम्ही? आ आ नाही तुम्ही आजीबाई काय विठाला 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 मी आजीबाईला म्हणलो, आजोबाच मध्ये सांगायला लागले. म्हणजे हल्ली बदलला काय का कर, पहिलं बाळा आजीकडे असायचं आता आजोबाकडे गेलं काय. सांगा आजीबाई, ज्या वेळेस लहान लेकरू झोपत नाही त्यावेळेस कुठलं गीत गात होतात तुम्ही? काय करावं आता. आमचे भजन भीष्म आदरणीय थोरात माऊलीकडे जर गेलो ना, ते म्हणून झोपायचंच काय, जागायचं सुद्धा गीत आहे. उठा जागे भारे आता. हो, आमच्या वारकऱ्यांकडे काय साधे शस्त्र का हो. ज्या वेळेस लढायला निघाले आम्ही काय ढाल तलवारी घरी ठेवून थोडीच येतो, चला लढायला. युद्ध सुरू झालं आणि ढाल तलवार घरी राहिली अशातले नाही आम्ही. काय माऊली बरोबर आहे ना. माऊली म्हणाल ओ बाबा झोपण्याचंच काय, जागवण्याचे सुद्धा आमच्याकडे काय आहेत, संत वचन आहेत, संत परंपरा आहेत. सांगा आजीबाई, लहान लेकरू ज्यावेळेस झोपत नाही त्यावेळेस तुम्ही कुठलं तरी अंगाई गीत गात हो म्हणा. मी तुमच्याकडून म्हणून घेत नाही, मी त्याच्यासाठी आलोय ना, मीच म्हणणार आहे. बरोबर. अंगाई गीत ज्यावेळेस लहान लेकरू झोपत नाही पूर्वी बरं का, आता काही माहिती नाही. अहो तुम्हाला खरं सांगू का, आमच्या गावात आमच्या घरा शेजारी गावात जाऊ नका, कोणाला सांगू नका. मी त्यांचं नाव सांगत नाही, कारण तुम्ही गावात गेल्याच्या नंतर त्यांना सांगू शकता. ऐका, आमच्या गावात असं एक लेकरू आहे, आता ते 8-9 वर्ष हा तुम्ही हा म्हणा. आमच्या मुलांनी बर का संजू भाऊ कीर्तनात सांगितलं, आमच्या गावात एक टप्पूची टप्पू आजीबाई, कुंटल 1.5 क्विंटलची. आणि एका आजीबाईनं दिली ना खबर गावात, आता ती नव्हती क्विंटलची, ती होती अर्धा क्विंटलची, पण आली याच्याच घरी भांडायला. लेकरू 8-9 वर्षाचं, पण त्याला जे रडायला लागलं ना, त्याला गाणं नाही, त्याला गीत नाही, त्याला अभंग नाही, त्याला गवळण नाही. त्याला मोबाईल युट्यूबला सर्च करता, टाईप गाणं करून तिथं त्याच्या कानापाशी ठेवल्या जातं. अगदी हसू निवांत झोपतं बाबा. अशी व्यवस्था झाली, कारण हल्ली डिजिटल झालेत ना सगळे. युट्यूब आलं, युट्यूबला एखादं गाणं सर्च करायचं, गाणं सुरू झालं ते बाळाने झोपी जायचं, बाकीच्यानी काही डोकंच लावायचं नाही. पण पूर्वी असं होतं, लहान लेकरू झोपलं नाही की अंगाई गीत गायचं बघा, आहे का नाही. आता मी अंगाई गीत म्हणल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही ऐका बर का. हा, अंगाई गीत पूर्वी असायचं, ज्यावेळेस लहान लहान लेकरू झोपायचं नाही त्यावेळेस आजीबाई जुनी माणसं बरं का गोड अंगाई गीत गायचं. लिंबोणीच्या झाडा माग चंद्र लपला गे बाई, लिंबोणीच्या झाडा माग चंद्र लपला गे बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गईत नाही, लिंबोणीच्या झाडा माग चंद्र लपला गे बाई. पूर्वीचे आजी, पूर्वीचे लोक गोड होते, अशा अंगाई गीत गायच्या. आणि ते अंगाई गीत गाता गाता ते लेकरू काय व्हायचं, झोपून जायचं. आणि एखादं काट जर लयच खतरनाक असलं ना, ते आजीबाई पुढला पर्याय शोधायचे, पुढला फॉर्म्युला. बाबा ते फॉर्म्युला पुढला पर्याय काय होता, त्या आजीचा असणारा बाबा आहे का नाही, ते कुठं बसला असायचा, घराच्या कोपऱ्यामध्ये. ज्या वेळेस ते लेकरू झोपलं नाही का आजीना म्हणावं, झोपतो का नाही का भोकुडी दाखवू, आहे का नाही. ते आपलं आयुष्याचा गाडा ओढता 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 सगळं आयुष्य खर्च केलेलं असतं, सगळं इंद्रिय गळून जायची वेळ आलेली असती. अशा अवस्थेत असताना ते सुद्धा म्हणतं खाऊ का,
आहे का नाही. बाळाला म्हणतं खाऊ का, ते बाळ म्हणतं खाऊ घेऊ काही नको बाबा मी झोपी जातो. असे पूर्वीचे जुने लोक अंगाई गीत गाऊन लहान लहान लेकरांना झोपे घालायचे. सुंदर अंगाई गीत असायच्या. काही काही महिला दळण दळायला जर बसल्या तर तुम्ही म्हणा ना आता दळण दळायची गोष्ट राहिली नाही. गिरण आली, बटन टाकलं, भुंग चालले घरी घेऊन, आहे का नाही. आज ज्यांची पंगत असेल त्यांनी दुपारा दळण आणायचं, लगेच 10-20 मिनिटांमध्ये दळण दळून घरी घेऊन जायचं. पण पूर्वी काय असायचं हा, आता तुम्ही जा, आता जर नाही म्हणलेत मी आता जातो. पूर्वी काय असायचं, एवढे कॉपी असून सुद्धा तुम्ही उत्तर दे ना. अहो एवढं सोपं प्रश्नपत्रिका कुठं भेटत नाही. हा, जाता असायचं आणि जातावर बसल्याच्या नंतर सुंदर दळण गीत गायले जायचे, जाते गायले जायचे. कसं असायचं, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. सुंदर असे गीत गायले जायचे. पण एक माता भगिनी काय शेजारच्या संग भांडण झालं, किटकिट करून आली बसली दळायला. बर का माऊली, दळायला बसल्याच्या नंतर तिनं घेतलं जाता हातात, दळण सुरू झालं. पण तिचं गीत पहा कसं होतं बरं का. लिंबोणीच्या झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली काडी, आली पोलिसाची गाडी. हो, काय रचित्यान काय गात्यान सांगता येत नाही बाबा. विठाला विठाला विठाला. त्याप्रमाणे माझ्या ज्ञानोबराय म्हणतात, लहान लेकराला झोप येत नाही ना त्यावेळेस अंगाई गीत गाऊन त्या लहान लेकराला झोपे घातल्या जातं. त्याप्रमाणे सुद्धा माझ्या साधकाला ज्यावेळेस झोप येत नाही त्यावेळेस सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात आम्ही सुद्धा काय गातो, अंगाई गीत गातो. 17वेचे स्तन्यदेशी अनुहाताचा हल्लरुगाशी, समाधी बोधे निजवशी बुझावणी. 12व्या अध्यायाची ओवी आहे बघा. 6-7 क्रमांकाची ओवी असावी 12व्या अध्यायातील. बघून घ्या. 17वेचे स्तन्यदेशी अनुहाताचा हल्लरुगाशी, समाधी बोधे निजवशी बुझावणी. धावत्या वेगात आपण या अभंगाकडे शिरण्याचा प्रयत्न करू. ऐका, ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय या वर्गाचा विचार करत असताना आपल्याला झोपलेला वर्ग, जागता वर्ग, जागवणारा वर्ग सांगत असताना आपल्याला पूर्व मीमांसा बोलतात. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अहो महाराज जागवणारा म्हणजे तरी काय, आहे का नाही. जागायचं तरी कशासाठी. हा, ज्यावेळेस संत महात्म्याने आपल्याला जागा करण्याचा प्रयत्न केला पण कशासाठी हे सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरण.
पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक माता पिता तयाची हे धन्य माता जगद्गुरु तुकोबाराया सांगतात तुम्ही जागे झालेत ना, पण आता थोडं आपलं काय आहे बघा. आपोलिया हिता, हित या शब्दाला थोडस बारकाईने बघा. हित आता थोडस व्यवहाराकडे या, कारण आपल्याला व्यवहाराची भाषा फार कळत नाही, फार कळती. परमार्थाची भाषा कळत नाही बाबा. परमार्थाची भाषा आपल्याला कळत, व्यवहाराची का कळती? कारण व्यवहारातून काय मिळतं आपल्याला? पैसा, फायदा मिळतो. म्हणून आता व्यवहाराकडे या. आपण आपल्या संसारामध्ये कामधंदा आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी फार मेहनतीनं घेत असतो. का? आपल्याला काय मिळावा? पैसा. कारण त्या पैशातून आपल्या घराचं काय होणार आहे? हित होणार आहे. हा, हित शब्दाला लक्ष द्या बरं का. आपल्या परिवाराचं त्या पैशाने काय होणार आहे? त्या घरात जर लहान लेकरं असतील त्यांचे शिक्षण होतील, तरुण असतील तर ते कुठेतरी नोकरीला लागतील, वयोवृद्ध असतील तर त्यांचं आयुष्य आरोग्य चांगलं राहील. कारण आजारी पडले तर दवाखान्यात घेऊन जातील, खाद्य खाणं व्यवस्थित त्या ठिकाणी दिलं जाईल. हित. आता परमार्थाच्या दृष्टीने विचार करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपोलिया हिता जो असे जागता. अर्धाच पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा थांबा. आपोलिया हिता जो असे जागता. आपण जागे तर झालोय, पण आपलं हित आपल्याला माहिती नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा हो, आपलं हित कशात आहे? सुदाम महाराज कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन शुद्ध भावे, करुणिया मन शुद्ध भावे. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन शुद्ध भावे, करुणिया मन शुद्ध भावे. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. आता तुम्ही थोडस बारकाईने विचार करा. देवाचं काय करायचं आपल्याला? चिंतन. कारण आपल्याला हा देहच कशासाठी मिळालेला आहे? देवे दिला देहे भजन गोमटा, तोया झाला फाटा बादिकेचा. भगवंतानी आपल्याला हा नरदेह फक्त आणि फक्त कशासाठी दिला? हा, भजनासाठी दिला. कारण मी विठाला 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 विठाला. भगवंताने आपल्याला फक्त आणि फक्त हा देह भजनासाठीच दिलेला आहे. आपण फक्त कशासाठी वापरतो त्याला? भोजनासाठी. आहे का नाही? खरं आहे का खोटं? नाही ना? वा वा, म्हणजे जागे झाले म्हणायला हरकत नाही. हित सुद्धा कळलंय म्हणायला हरकत. वा वा, धन्यवाद. टाळी वाजा सर्वांनी. आज सप्ताहाचा 3रा दिवस. आपल्या सप्ताहामधले सर्व ग्रामस्थ मंडळी परमार्थाच्या दृष्टिकोनातून काय झाले? जागे झाले. अहो जागीच काय झाले? परमार्थाचं हित आपल्यासाठी काय आहे हे सुद्धा त्यांना कळलं. बरोबर आहे ना? कारण आपल्याला जर आपल्या परमार्थिक दृष्टिकोनातून आपल्याला जर हित कळालं तर नक्कीच भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण पुढे झाला अभंग आपल्याला काय सांगतो? आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. फक्त आपला जन्म झाला म्हणजे सार्थकी झालं का हो? आपल्याला सुद्धा काही नियम आहे, कर्तव्य आहे.
जन्म झाल्याच्या नंतर साईबापांनी लेकराचं लहानाचं मोठं करावं, त्याप्रमाणे सुद्धा त्या कुळामध्ये जन्म झाल्याच्या नंतर त्या लेकराने आपल्या आयुष्यामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून सक्षम जरी झालं, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पूर्ण तयारीनं सक्षम झालंच पाहिजे. त्यावेळेसच काय म्हटलं जाईल, धन्य माता पिता तयाची. मग धन्य माता पिता तयाची, आता धन्य माता पिता कोणाची आहे? सांगा ना. अहो, ज्याला 1,00,000 रुपये पेन्शन आहे, 1,00,000 रुपये पगार आहे, क्लास 1 अधिकारी आहे, त्याचे आई वडील धन्य आहे का? जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात नाही. नाही का? पैसा कमवला, शिक्षण घेतलं म्हणजे आई वडील धन्य झाले का? हो. अहो, सामाजिक दृष्टिकोनातून होणं हे महत्वाचं नाही. आपल्याला पुढे जायचंय अभंगामध्ये, पुढल्या चरणाला आपल्याला गवसणी घालायची. त्या नियमानं मी तुम्हाला थोडस सांगण्याचा दीप प्रयत्न करतो. बघा, ऐका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एखादा घरातला मुलगा मुलगी खूप उच्च पदावर जर रूढ झाला म्हणजे कुळाचा उद्धार झाला का? हो, नाही. माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्या कुळातील मुलगा असेल मुलगी असेल त्यांनी आपल्या जीवनाचं हित साधलं, भगवंताची प्राप्ती केली, त्यांचेच माता पिता धन्य आहे. धन्य माता पिता तयाची. मग कोण धन्य माता पिता आहे? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक साधू संतांनी जन्म घेतला, शूरवीरांनी जन्म घेतला, क्रांतीवीरांनी जन्म घेतला, माझ्या संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांनी जन्म घेतला. त्यांचे माता पिता कसे आहे? कसे आहे? धन्य आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी जन्म घेतला, त्यांचे माता पिता कसे आहे? धन्य आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी जन्म घेतला, त्यांचे माता पिता कसे आहे? धन्य आहे. माझ्या छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला, धर्मवीर संभाजी महाराजांनी जन्म घेतला, त्यांचे माता पिता कसे आहे? धन्य आहे, पावन आहे. अशांचेच माता पिता धन्य आहे. हो, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. दाखविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता, साठविला दाता त्रैलोक्याचा. आजीबाईचं प्रमाण पाठीक काय? अशी श्रोते असल्यावर मग पाहायचं काम नाही, है की नाही? वा वा. साठविला दाता त्रैलोक्याचा. आशांचे माता पिता कसे आहे? धन्य आहे. आशांचेच माता पिता माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, केव्हा? जेव्हा त्यांच्या कुळामध्ये सात्विक कन्यापुत्र जन्माला येते, तेव्हा अभंगाचं दुसरं चरण. कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुळी कन्या वाटे देवा. माझ्या ज्ञानोबारायांनी जन्म घेतला, त्याचा हेवा कोणाला वाटू लागला? माझ्या विश्वनियंत असणाऱ्या भगवान श्री पांडुरंग परमात्म्याला. अहो, ज्यावेळेस माझ्या ज्ञानोबारायांनी समाधी घ्यायचं ठरवलं, त्यावेळेस ही वार्ता आळंदीमध्ये, आळंदीतील नागरिकांना
आळंदीतील भाविकांना, आळंदीतील वारकऱ्यांना कळाली, त्यावेळी सर्व समुदाय समाधी स्थळावर येऊन ढसाढसा रडायला लागला. का? ज्ञानोबराय जाणार. ज्या ज्ञानोबरायांना लहानपणी अनेक यातना दिल्या, त्रास दिला, भिक्षा मधुकरी मागत असताना भिक्षा मिळू नये म्हणून हटाटोप केले, तेच त्यावेळी माझे ज्ञानोबराय समाधी घेणार ही वार्ता कळाल्याच्या नंतर आक्रोश करू लागले. जसं एखादा पाण्यातील मासा पाण्याच्या बाहेर काढावा अशी व्यवस्था, अशी व्यथा त्या लोकांची झाली होती. जसं एखादा पाण्यातला मासा बाहेर काढल्याच्या नंतर त्याची जीवाची काय होती? तडफड होती. त्याप्रमाणे आळंदीतील जनसमुदायाची सुद्धा व्यथा अतिशय भयावह झालेली होती. याही पुढे बोलायचं झाल्यास ज्या वेळेस ज्ञानोबराय समाधी घेणार, माझी मुक्ताई सोपान काका रडू लागलेत. लहान होते. दादा तू जाणार, दादा तू जाणार, दादा आम्हाला सोडून जाऊ नको रे. मुक्ताई आक्रोश करत होती. कधी वृत्तीवर नाही येणारे माझे निवृत्तीराया स्तब्ध होते, शांत होते, स्थिर होते. पण अचानक माझ्या निवृत्ती दादानं टाहो फोडला, जमिनीवरती गडाबडा लोळायला लागले आणि आक्रोश करू लागले. ज्ञाना 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 जाऊ नको, ज्ञाना जाऊ नको. ज्यावेळेस माझ्या निवृत्ती रायानी आक्रोश केला, नामदेव राय धावत पळत भगवान परमात्म्याकडे पळत गेले. देवा देवा चला, वृत्तीवर नाही येणारे माझे निवृत्ती दादा, आज त्यांची स्थिती भयावह आहे, आज ते फार विचित्र वागू लागले. असं कळल्याच्या नंतर माझ्या भगवान परमात्म्याने धाव घेतली, त्या ठिकाणी हजर झाले आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, अहो तुम्ही कोण आहात? स्वतःला पारखा, जागे व्हा. त्यावेळेस माझे निवृत्ती दादांचं वाक्य ऐका. निवृत्ती दादा म्हणतात, देवा तू म्हणतो ते खरं आहे, पण ज्यावेळेस माझे आई वडील गेलेत ना, आमच्या आई बापांनी आमच्यासाठी देह त्यागला, त्यावेळेस एवढं दुःख झालं नाही रे. पण आज माझा ज्ञाना जातोय ना, याच दुःख आज तुला काय सांगावं. हा निवृत्ती कधी वृत्तीवर येत नाही, पण आज माझा ज्ञाना जाणार या ऐकल्याने, ही वार्ता कळाल्याने या निवृत्तीचं भान जागेवर राहिलं नाही. निवृत्ती दादा सुद्धा मोठ्याने रडायला लागलेत. अहो एवढंच काय, भगवान परमात्मा माझ्या निवृत्ती दादांचं सात्वन करत असता असता भगवान परमात्मा सुद्धा रडू लागलेत. माझ्या भगवान परमात्म्याच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू येऊ लागले. एवढा कळवळा माझ्या ज्ञानोबरायांचा भगवान परमात्म्याला वाटू लागला. त्या ठिकाणी सगळा जनसमुदाय अगदी दुःख शोकांतिक झाला, रडारड सुरू झाली. त्या ठिकाणी माझ्या रुक्मिणी मातेनं सावधतेचा त्या ठिकाणी प्रसंग घेतला आणि भगवंताजवळ गेल्याच्या नंतर भगवंताला हलवलं. अहो काय करता, तुम्ही कोण आहात? त्यावेळेस भगवंताला लक्षात आलं, आपली सुद्धा क्षणार्धात आपली सुद्धा विस्मृती या ठिकाणी ज्ञानोबराय जाणार, ज्ञाना जाणार, ज्ञानेश्वर महाराज जाणार, याचं दुःख भगवंताला वाटलं. भगवंतानी सगळ्या गोष्टी सावरल्या, निवृत्ती दादांना आवरलं आणि माझ्या ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी काय दिली? हा कार्तिक महिना आहे, उद्या येणाऱ्या रविवारी काय आहे? कार्तिकी एकादशी आहे. ही कार्तिकी एकादशी पंढरपूरला आणि पुढली येणारी कार्तिकी एकादशी कुठं होणार? आळंदीला. माझ्या भगवान परमात्म्याने ज्ञानोबरायला सांगितलं, ज्ञाना तुम्ही ह्या एकादशीला समाधी घेऊ नका, तुम्ही पुढल्या एकादशीला, ही एकादश माझी आहे, शुद्ध एकादश, वद्य एकादश, पुढली एकादशीला तुम्ही समाधी घ्या. ठरलं तिथं. ज्यावेळेस सगळं ठरल्याच्या नंतर सर्व वारकरी मेळावा त्या आळंदीच्या वाळवंटामध्ये जमा झाला, शुद्धेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये जमा झाला. ठरलं 3 दिवसाचा सोहळा, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशीला माझे ज्ञानोबराय काय घेणार? समाधी घेणार. ठरलं. अखंड भजन, अखंड कीर्तन सोहळा त्या ठिकाणी त्या वाळवंटामध्ये, त्या सिद्धेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये गजबजला. टाळकऱ्यांचा निनाद भगवंताच्या त्या दारामध्ये डोलू लागला.
ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. 1-2 मिनिटं सर्वांनी हातांनी टाळी आणि मुखानं नाम माझ्या ज्ञानोबरायचं करायचं. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा
आपोले आजोबासे सांगता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. आता पटलं ना? आता देवाला हरिक वाटला का? अहो देव ज्यांच्या सती रडले असे माझे कोण होते? ज्ञानोबराय कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा. अशांचेच माता पिता काय आहे? धन्य माता पिता तयाचे या. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा. परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. वा वा, तुम्ही असे बालक आले का मला खूप आनंद होतो. कारण आपली ही पुढली पिढी आहे का नाही? यांना सुद्धा आपला परमार्थ आपला धर्म हे कळला पाहिजे. आणि काळानुसार ही गरज फार महत्वाची आहे. मी जास्त खोलवर बोलणार नाही, पण एवढंच बोलेल, आपला धर्म, आपली संस्कृती आणि आपले माता पिता हे फक्त आणि फक्त डोक्यात ठेवू नका. काय? कारण डोक्यात ठेवलेले काम होत नसतात. हृदयात ठेवा. आपले माता पिता, आपला धर्म आणि आपली संस्कृती हे जपणं फार महत्वाचं आहे आणि ते वाढवणं सुद्धा फार गरजेचं आहे. अहो तुम्ही जन्माला लेकरा घातले, शाळा शिकवली, नोकऱ्या लागल्या, त्याच्यात कल्याण होणार. आणि मग मी म्हणणार नाही का शिकू नका, कारण मी सुद्धा शिक्षण संस्था चालू केली. ती कशासाठी? शिक्षणासाठीच ना. पण आपला हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्ती ना व्यक्ती, आपला येणारी पिढी ही हिंदुत्व धर्म, हिंदुत्व संस्कृती जपणारी, वारकरी परंपरा वाढवणारी या ठिकाणी आपल्याला जोपासायची आहे. या ठिकाणी फार वेळ झालाय, 10:30चा टाइम झालेला आहे. आमचे थोरात माऊली म्हणत असते, माऊली उद्या पारायणाला मीच आहे तुम्हाला जोडीदार. मी जर उशिरा आलो तर कसं होईल? खूप बैठक असते. काकड्याला 2-2.5 घंटे, 2.5-3 घंटे पारायणाला, आणि कीर्तनाला सुद्धा 2-2 घंटे, 6-6, 7-7 तास या ठिकाणी बसणं. मी परमपूज्य नामदेव शास्त्री महाराजांचं एक वाक्य ऐकलं बघा. जो व्यक्ती अभ्यासात म्हणा, भजनात म्हणा, एक ठिकाणाचं साधन एका ठिकाणी बसून जर तो करत असेल तर नक्कीच तो सुद्धा काय आहे? योगी आहे. त्यांनी एवढं पुढे जाऊन सांगितलं, MPSC UPSC तयारी करणारे लेकर सुद्धा ते काय आहेत? योगीच आहेत. 8-8, 12-12, 15-15, 20-20, 24-24 घंट्याचं निवेदन करून ते लेकर अभ्यास करतात आणि कुठंतरी आपल्या यशाच्या शिखराला पोहोचतात. एवढं सोपं नाही ते. सकाळी दळून आणलं, दुपारा भाकरी केल्या आणि संध्याकाळी खाल्ल्या, एवढं सोपं नसतं. त्यासाठी हे फार महत्वाचं आहे. मोठमोठ्याल्यांचे वाक्य आहे हे रामेश्वर महाराज नाही सांगतात. रामेश्वर महाराजांनी मोठ्या श्रवण केलं हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण माझं सांगणं एवढा मी अधिकाराचा नाही. मी एक छोटासा बालक आहे, पण या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये शिकत असताना, अध्ययन करत असताना ज्या ज्या गोष्टी मला मिळाल्या त्या तुमच्यापर्यंत कशा पोहोचतील याचाच मी काय करणार आहे? प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी या अभंगाचा सारांश असाच असेल, हा माझा युक्तिवाद नाही. या ठिकाणी एकदा ज्ञानोबरायचं भजन करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
श्री हरिभक्त पारायण घनवट साहेब मुकामने मादा सेवा तो कामने मादा घडोत्याची सेवा
सर्वांनी. खर तर उच्च कोटीचे सुशिक्षित लोक परमार्थामध्ये जर असे आनंद घेताना दिसले की आम्हाला सुद्धा वाटतं आपली ही येणारी पिढी सुद्धा शैक्षणिक दृष्टिकोनातून सक्षम व्हावी आणि आपल्या वारकरी संप्रदायाची पताका झळकावी. खरं तर द्यावे तेवढे आभार, धन्यवाद कमी आहे. आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप मोठं समाजासाठी कार्य केलेलं आहे. आता रिटायर झालेत का तुम्ही? वा वा. म्हणून मग काय आम्हाला तुमचा आता सहभाग लावायचा मग आहे का नाही. धन्यवाद तुम्हाला परत एकदा. खरं तर भाग्याची गोष्ट आहे माझी सुद्धा आपण या ठिकाणी आलात. सप्ताह कमिटीच्या वतीनं मी पुनश्च एकदा आपले आभार मानतो. सर्व टाळकरी माळकरी गावकरी सर्वच वादक गायक मंडळी असतील सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी जाता जाता 2च मिनिटं घेतो. श्री गुरु प्रसादिक वारकरी शिक्षण संस्था गेले 2 वर्ष या वर्षी आमच्या संस्थेत जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुढे देवा पुढे उत्तर करा.